श्रीकृष्ण म्हणतात, अस्वस्थ मनाला शांतता आणि आनंद देतील हे वाक्य. खूप दूरपर्यंत जावं लागतं फक्त हे जाणून घेण्यासाठी की जवळचं कोण आहे. वेळ तुमची आहे. हवं तर सोनं करा किंवा हवं तर झोपण्यात घालवा. वेळ परिस्थिती पाहून बदलते आणि आपले लोक संधी पाहून. वाईट करण्याची इच्छा झाल्यास उद्यावर ढकला आणि चांगलं करण्याची इच्छा झाल्यास आत्ताच करून टाका. पाठ नेहमी मजबूत ठेवायला हवी, कारण शाबासकी आणि धोका दोन्ही पाठीमागूनच मिळतात. खऱ्या माणसाला खोट्या माणसापेक्षा अनेकदा जास्त स्पष्टीकरण द्यावं लागतं. सत्याला बोलण्याची वागण्याची पद्धत नसते. खोट्याकडे बघा किती मधुर बोलतो. पारखून पाहिलं तर कोणीच आपलं नाही, समजून घेतलं तर कोणीच परकं नाही. अनेकदा मन करतं की हार मानावी, पण नंतर आठवतं की अजून मला खूप लोकांना खोटं सिद्ध करायचं आहे. हे ते जग आहे जिथे साधेपणाला मूर्खपणा म्हटलं जातं. आपल्या वयाचा आणि पैशांचा कधीही गर्व करू नका, कारण ज्या गोष्टी फेकल्या जाऊ शकत नाहीत त्या नक्कीच संपून जातात. माझे ध्येय माझ्या जवळ आहे याची मला जाणीव आहे. गर्व नाही मला माझ्या हुशारीवर, हा माझ्या विचारांचा आणि आशेचा विश्वास आहे. अर्धे आयुष्य आपण शिकण्यात घालवलं आणि शिकलो काय? एकमेकांना कमी लेखणे. आयुष्यात एवढा तरी संघर्ष करावा की आपल्या मुलाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी दुसऱ्यांचं उदाहरण द्यावं लागू नये. दुसऱ्यांच्या वाईट वेळेत हसणाऱ्यांनो, वेळ जेव्हा शिकार करते तेव्हा ती प्रत्येक दिशेने वार करते. आई वडिलांचा उपदेश सगळ्यांना वाईट वाटतो, पण त्यांची संपत्ती सगळ्यांना चांगली वाटते. काही जबाबदाऱ्या माणसाची झोप उडवून टाकतात. रात्री जागणारा प्रत्येकजण आशिक नसतो. आशा आपल्याला कधीही सोडून जात नाही, फक्त आपणच तिला सोडून देतो. आयुष्यातील समस्या समजून घेणे हे जगातील सर्वात कठीण कामांपैकी एक आहे. लोक बदलत नाहीत, फक्त त्यांचं खरं उघड पडतं. कदर करणाऱ्या व्यक्तीला नेहमी बेकदर लोकच मिळतात. ना कोणाच्या अभावात जगा, ना कोणाच्या प्रभावात जगा. हे जीवन तुमचं आहे, तुमच्या स्वभावात जगा. जो व्यक्ती आयुष्यात योग्य निर्णय निवडतो तोच अनेकदा एकटेपणातून जातो. आयुष्याच्या शर्यतीत जे लोक तुम्हाला धावून हरवू शकत नाहीत ते तुम्हाला तोडून हरवण्याचा प्रयत्न करतात. देव मनात आणला तर बनवतो आणि जरा नजर फिरवली तर गरजू बनवतो. आपल्या आयुष्यावर कधीही नाराज होऊ नका. काय माहीत तुमच्यासारखं आयुष्य दुसऱ्या लोकांचं स्वप्न असेल. जे आतून तुटलेले असतात ते लोक खूप मजबूत होतात. आयुष्याला इतकं स्वस्त बनवू नका की 2 कवडीचे लोक तुमच्याशी खेळून निघून जातील. मला माहीत आहे की मी काहीतरी आहे, कारण तो कोणतीही गोष्ट बेकार बनवत नाही. आयुष्यभर औषधांची ताकद पारखत राहिलो आणि प्रार्थनेची ताकद पाहून आश्चर्यचकित झालो. श्रीकृष्ण म्हणतात, झोपण्यापूर्वी सगळ्यांना माफ कर, मी उठण्यापूर्वीच तुला माफ करेन. एकटं राहणं चांगलं आहे, त्या लोकांसोबत राहण्यापेक्षा ज्यांना तुमची कदर नाही. आयुष्य एक असं पुस्तक आहे ज्याची हजारो पानं तुम्ही अजून वाचलेली नाहीत. कोणीतरी काय छान लिहिलं आहे. मी सगळ्यांना खूप आवडतो, पण जेव्हा त्यांना माझी गरज असते तेव्हाच. मी कधीच माझ्या हाताच्या रेषांमध्ये गुंतलो नाही, कारण मला माहीत होतं की भाग्याचं लिहिलेलंही बदललं जाऊ शकतं. आयुष्य जगण्याचे 2 मार्ग आहेत. एक तर जे आवडतं ते मिळवा आणि दुसरं जे मिळालंय ते आवडायला शिका. गोष्टींची किंमत मिळण्यापूर्वी असते आणि माणसाची किंमत गमावल्यानंतर. दोष कोणाचाही असो, पण नात्यात अश्रू नेहमी निर्दोष व्यक्तीच्याच डोळ्यात राहतात. जर कोणी विश्वास तोडला तर त्याचेही आभार माना. ते आपल्याला शिकवतात की विश्वास खूप विचारपूर्वक ठेवायला हवा. तुमच्या मनातली टोचणी नक्कीच कमी होईल. कोणाच्या पायातून काटा काढून तर बघा. ज्याच्याकडे आशा आहे तो लाख वेळा हरूनही हारत नाही. विजेते ते नसतात जे कधी अयशस्वी झाले नाहीत, तर ते असतात जे कधी हार मानत नाहीत. फुकटमध्ये फक्त आईवडिलांचं प्रेम मिळतं. त्यानंतर जगातल्या प्रत्येक नात्यासाठी काहीतरी मोजावं लागतं. परके कोण होते, आपले कोण होते हे आम्हाला समजलंच नाही. आम्ही जिथे पाहिले तिथे बदललेले चेहरे दिसले. माणसाची समस्या किती आहे. त्याला जनावर म्हटलं तर नाराज होतो आणि वाघ म्हटलं तर आनंदी होतो.
हारून घरी जाण्यापेक्षा जिंकण्याच्या प्रयत्नात मरणं जास्त चांगलं आहे. बेइज्जतीचं उत्तर इतक्या आदराने द्या की समोरच्यालाही लाज वाटेल. आपले डोळे अनेकदा तेच लोक उघडतात ज्यांच्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो. इच्छा लहान असली तरी चालेल, पण ती पूर्ण करण्यासाठी मन जिद्दी असायला हवं. जी गोष्ट तुम्हाला चॅलेंज करते तीच तुम्हाला बदलू शकते. माझ्या आपल्याच लोकांनी मला पाण्यात ढकललं. फायदा हा झाला की मी पोहायला शिकलो. प्रत्येक रडणारा क्षण हसेल. धीर धरा, वेळ आपलीही येईल. सॉरी हा किती अजीब शब्द आहे. माणूस बोलला तर भांडण संपतं, डॉक्टर बोलला तर माणूस संपतो. माणूस स्वतःच्या चुकीवर चांगला वकील बनतो आणि दुसऱ्याच्या चुकीवर सरळ न्यायाधीश बनतो. किती भोळे असतात काही लोक. दुःख आलं की अडून बसतात, सुख आलं की भरकटून जातात. मला एकटं चालण्यात खूप मजा येते. ना कोणी पुढे चालतो ना कोणी मागे राहतो. ज्याची तब्येत खराब आहे त्याच्यासोबत राहा, पण ज्याची नियत खराब आहे त्याच्यासोबत कधीच राहू नका. ज्यांचं यश थांबवलं जाऊ शकत नाही त्यांची बदनामी सुरू केली जाते. जर कोणी तुमच्याकडे काही मागितलं तर देऊन टाका. देवाचे आभार माना की त्याने तुम्हाला देणाऱ्यांमध्ये ठेवलं आहे, मागणाऱ्यांमध्ये नाही. तुम्ही जितकं कमी बोलाल तितकं लोक तुम्हाला ऐकण्यास उत्सुक असतील. जो खरंच तुमच्यावर प्रेम करेल तो तुमच्याकडून काहीच अपेक्षा ठेवणार नाही. वेळ चांगली येते, पण ती वेळेवर येते. मान्य आहे की जग वाईट आहे, सगळीकडे फसवणूक आहे, पण आपण चांगलं बनूया. आपल्याला कोणी थांबवलं आहे? तुमचे कर्मच ही तुमची ओळख आहे, नाहीतर एका नावाचे हजारो लोक आहेत. वेळेने अडकवलं आहे, पण मी त्रस्त नाहीये. परिस्थितीपुढे हार मानेल असा मी माणूस नाही. जगात मनुष्य हा एकमेव प्राणी आहे ज्याचं विष त्याच्या नसांमध्ये नाही तर बोलण्यात आहे. लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे तुम्हीच विचार करत बसलात तर मग लोक काय विचार करतील? नातं आत्म्याचं असेल तर तिळमात्रही अंतर पडत नाही. तुम्ही आनंदी आहात की नाही याने लोकांना फरक पडत नाही. त्यांना फरक याने पडतो की तुम्ही त्यांना आनंदी ठेवता की नाही. कपडे आणि चेहरे अनेकदा खोटं बोलतात. माणसाची खरी ओळख वेळेवर कळते. तुमच्या समस्या आणि अडचणींची कारणं दुसऱ्यांमध्ये शोधताल तोपर्यंत तुम्ही त्या मिटवू शकणार नाही. आपल्या लोकांना नेहमी अस्तित्वाची जाणीव करून द्या, नाहीतर वेळ तुमच्या लोकांना तुमच्याशिवाय जगायला शिकवेल. बादशाह तर वेळ असतो, माणूस अदा घमेंड करतो. जेव्हा लोक तुमची बरोबरी करू शकत नाहीत तेव्हा ते तुमचा द्वेष करायला लागतात. आदरही मिळेल, दौलतही मिळेल. आई वडिलांची सेवा करा, स्वर्गही मिळेल. ज्याच्याकडून अपेक्षा असेल त्यानेच जर मन दुखवलं तर संपूर्ण जगावरून विश्वास उडून जातो. सगळं जग म्हणतं की हार माना, पण मन हळूच म्हणतं की एकदा पुन्हा प्रयत्न कर. आपले मार्ग स्वतः निवडा, कारण तुमच्यापेक्षा तुम्हाला दुसरं कोणीच चांगल्या प्रकारे ओळखत नाही. कोणाच्या पायांवर पडून यश मिळवण्यापेक्षा आपल्या पायांवर चालून काहीतरी बनण्याचा निश्चय करा. कोणत्या भिकाऱ्याचा अपमान करू नका. तो भीक घेण्यासाठी नव्हे तर तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी येतो. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या हसाचे मालक स्वतः बनाल त्या दिवशी तुम्हाला कोणीही रडवू शकणार नाही. निंदेला घाबरून आपले लक्ष सोडू नका, कारण लक्ष मिळताच निंदा करणाऱ्यांचे मत लगेच बदलते. कोणाला इतकं महत्त्व देऊ नये की तो आपल्या चेहऱ्यावरचं हसूच हिरावून घेईल. बोलण्यात एक वेगळीच ताकद असते. कडू बोलणाऱ्याचा मधही विकला जात नाही आणि गोड बोलणाऱ्याची मिरची सुद्धा विकली जाते. जो माणूस जितका शांत राहतो तो आपल्या इज्जतीला तितकंच सुरक्षित ठेवतो. वेळ नेहमी त्यालाच रडवते ज्याला आपण स्वप्नातही रडू देत नाही. आयुष्यात आवाज देणारे खूप भेटतील, पण तिथे बसा जिथे आपलेपणाची जाणीव होईल. तुम्ही कितीही आनंदी राहण्याचा प्रयत्न करा, पण जेव्हा कोणाची आठवण येते तेव्हा खरंच खूप रडू येतं. प्रेम किंवा आदर कोणाला इतकाही देऊ नका की तो आपली लायकीच विसरून जाईल. माफ वारंवार करा, पण विश्वास फक्त एकदाच ठेवा. दुःख होतं हे पाहून की तुझ्याकडे सगळ्यांसाठी वेळ आहे, फक्त मला सोडून. जग फसवणूक करून हुशार झालं आणि आम्ही एकदा खोटं बोलून बेईमान ठरलो. दुःख, भीती जे काही तुमच्या आत आहे स्वतःच्या बनवलेल्या पिंजऱ्यातून बाहेर निघून बघा. मग बघा, तूही एक सिकंदर आहेस.
ज्याला वेळेची हवा लागते त्याला ना औषध लागतं ना पदार्थना. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या हसाचे मालक स्वतः बनाल त्या दिवशी तुम्हाला कोणीही रडवू शकणार नाही. नाती आणि रस्ते तेव्हाच संपतात जेव्हा पाय नाही तर मन थकून जातं. ज्यांना माझी कदर नाही आता मलाही त्यांची काळजी नाही. मी तुमच्यावर नाहीये तर तुमच्या वेळेवर नाराज आहे जो तुम्हाला कधी मिळालाच नाही माझ्यासाठी. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.